अहिल्यानगर हादरलं. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना कोर्टाचा मोठा झटका. अटकपूर्व जामीन फेटाळला. अहिल्यानगरमध्ये गाजत असलेल्या गंभीर प्रकरणात माजी महापौर अभिषेक कळमकर यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. MIDC पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी कळमकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने हा अर्ज सरळ फेटाळत कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात 25 वर्षीय महिलेने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनंतर कळमकर यांच्या विरोधात बलात्कारासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाने शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सुनावणी अहिल्यानगर न्यायालयात न्यायाधीश UJ मोरे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर घटनेचे गांभीर्य आणि आरोपांचे स्वरूप लक्षात घेत न्यायालयाने कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अभिषेक कळमकर यांच्या अटकेची शक्यता अधिक तीव्र झाली असून आता पोलिसांची पुढील कारवाई काय असणार याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.